तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना कृपादान केले संती कल्पांतेही सरेना म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रैः समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलांकांक तेजोदिकामोदिवक्त्रं कलानीशवादापनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देवक्षेत्रनिवासिनां तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकं गंगा विशुद्धं वितस्पादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सरालेष्टितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखे अस्त वेदांत शास्त्रार्थनित्यं नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं नमो विशदबोध विदग्धा विद्यारविन्द प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया नमो संसार तम सूर्या अपरिमित परम वीर्या तरुण तरतुर्या लालन लीला हे असोदिती वाजया बरी झळके की हा पद्म करू माथा पारुखे तो जीवची परी तुके महेशेसी चंदनाते कैसे निचर्चावे अमृताते केवते रांधावे गगनावरी उभवावे घडे केवी तैसे श्री गुरुचे महिमान आकळीता के असे साधन हे जाणून मी मन निवांत केले विठ्ठल हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवंताच्या सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराया यांचा 4 चरणाचा हा अभंग असून तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून संत संगतीचा मानवी जीवनावरती काय परिणाम होतो याचं दृश्य दाखवून देणारा हा गोड असा अभंग आहे. विठ्ठल
येतो एक संता ठाई, तुम्ही संतांकडे जा, त्याच्याने काय होईल? लाभ पायी उत्तम. संतांकडे गेल्यानंतर तुम्हाला उत्तम प्रकारच्या लाभाची प्राप्ती होईल. बरं, जाऊन काय करा? म्हणविता त्यांचे दास, त्यांचं दास्यत्व स्वीकारा. पुढे असं उरेना, कधीही आपल्याला कशाचीही कमी पडणार नाही. आणि एकदा का संतांचं आपण दास्यत्व स्वीकारलं की संत आपल्याला आपल्यावरती कृपा करतील. कृपादान केले संती. आणि एकदा का संतांनी महाराज आपल्याला कृपेचं दान दिलं, मग ती कृपा कल्प जरी गेली तरीही ती कृपा सरत नाही. कृपादान केले संती कल्पांतीही सरेना. अरे, आपण त्या संतांची सेवा करावी महाराज, याच्यामध्ये नवल नाही. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीनं परिपूर्ण असणारा तो भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा देखील संतांच्याच सेवेची इच्छा मनामध्ये धरतो. तुका म्हणे संत शिवा हेची देवा उत्तम, म्हणविता त्यांचे दास पुढे असं उरेना. विठ्ठल विठ्ठल चालू असणार आपला हरिनाम सप्ताह. श्री क्षेत्र गोगरगाव, गवळी वस्ती, वर्ष 13वे. योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराजांच्या कृपाशीर्वादाने, ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरीजी महाराजांच्या अनंत अशा कृपाशीर्वादाने, समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांच्या कृपाशीर्वादाने, परमपूजनीय गुरुवर्य हिंदू धर्मरक्षक स्वामी रामगिरीजी महाराजांच्या मार्गदर्शनाने, परमपूज्य गुरुवर्य शांतीब्रह्म देवगडचे बाबांच्याही मार्गदर्शनानं, स्वामी श्री प्रकाशानंद गिरीजी महाराजांच्याही मार्गदर्शनानं व हरिभक्तीपरायण अशोकजी महाराज यांच्या प्रेरणेनं, स्वामी विश्वनाथ गिरीजी महाराजांच्या अधिपत्याखाली आणि आपल्या ग्रामस्थांच्या आणि तरुणांच्या अथक अशा प्रयत्नाने चालू असणारा आपला अखंड हरिनाम सप्ताह. गोड असं नियोजन आहे. सकाळी काकडा, त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण, ते झाल्यानंतर संध्याकाळी हरिपाठ, कीर्तन, महाप्रसादाची पंगत आणि जागर. गोड असं सप्ताहाचं नियोजन आहे. प्रथमतः या सप्ताहासाठी ज्यांचे अथक असे प्रयत्न आहेत त्या तरुणांसाठी एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवाव्या. कारण जी वृद्ध मंडळी आहे, भजनी मंडळी आहे, त्यांचं गोड असं मार्गदर्शन त्या तरुणांना आहे. म्हणून गोड असा आपला हा हरिनाम सप्ताह, सप्ताहाचं 13वं वर्ष. कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्वच आदरणीय योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराजांच्या फडावरील ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरी महाराजांच्या आपण पायीक आहोत. सद्गुरु समर्थ किसनगिरी बाबांचेही आपण पायीक आहोत. त्यांच्याच मार्गदर्शनाने, त्यांच्याच कृपा आशीर्वादाने हा हरिनाम सप्ताह मोठ्या आनंदामध्ये पार पडत आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आदरणीय, ज्यांच्यामुळे माझ्या परमार्थाला सुरुवात झाली असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही, आदरणीय आमचे तोडमल अण्णालाही या ठिकाणी मी धन्यवाद देतो. आदरणीय ज्यांनी आता साल गायली, हरिभक्तीपरायण राजू भाऊ वेगळे, आदरणीय आमचे घोगरे सर आहेत, त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो. मृदंगावरची ज्यांची गोड अशी थाप आहे, 8 दिवसासाठी आपल्याला सप्ताहासाठी लाभलेले मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण जीवलग मित्र प्रतीकजी महाराज भराडे, त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो. आदरणीय आमचे विनेकरी बाबा आहेत, आदरणीय बाबासाहेब पाटील मेघडे आहेत, आदरणीय आमचे अनु पाटील मेघडे आहेत, हौशीराम मामा आहेत, आमचे गोरखभाऊ पटारे आहेत, त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो. आदरणीय आमचे परमार्थ स्नेही आमचे राजू अण्णा आहेत, आमचे भोकरे सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. वेळोवेळी ज्यांचं मार्गदर्शन असतं आदरणीय राजू भाऊ पवार आहेत, त्यांनाही धन्यवाद देईल. आदरणीय माझेच मावस भाऊ, ज्यांचं शिक्षण चालू आहे परंतु पक्वाजासाठी हातही खूप गोड आहेत, गायनही खूप गोड करतात आणि आता कीर्तनाचा त्यांचा अभ्यास चालू आहे. आदरणीय आमचे ओम महाराज वरपे, त्यांनाही मी धन्यवाद देतो आणि पुढील वाटचालीस मी त्यांना शुभेच्छाही देतो. ज्यांची या ठिकाणी कार्यक्रमासाठी, आपल्या हरिनाम सप्ताहासाठी ज्यांची सिस्टीम आहे, आदरणीय जीवलग मित्र म्हणायला काही वावगं ठरणार नाही, तसं आमचे ते चुलते लागतात पण संपूर्ण पंचक्रोशीमध्ये
संजू भाऊ म्हणलं तर कीर्तनकाराला थोडस बरं वाटतं, दिलासा वाटतो की या ठिकाणी संजू भाऊची सिस्टीम आहे. आदरणीय संजू भाऊ बनसोडे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो. आमचे या ठिकाणी कार्यक्रमाचं जे चित्रीकरण करत आहेत आमचे सचिन भाऊ बहिरट आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आमचे सुंदर अण्णा मेगडे आहेत, त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो. ज्यांच्याकडे आता सुंदर अशी फराळाची पंगत झाली. आदरणीय आमचे मार्कळ पाहुणे आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. आदरणीय आमचे उत्तम तात्या आहेत, आदरणीय आमचे विष्णुपंत भाऊ आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. आदरणीय आमचे कचरू पाटील गोरे डेप्युटी, त्यांनाही धन्यवाद देतो. आमचे हरिभाऊ पाटील मुरकोटे या ठिकाणी विना वाजवण्यासाठी आलेले आहेत. आदरणीय आमचे निवृत्ती दादा भराडे या ठिकाणी आहेत. आदरणीय आमचे कमालपूर वरून आलेले भारत भाऊ मुरकुटे या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वच या ठिकाणी आमचे आदरणीय आशा बापू गोगरे यांचीही या ठिकाणी अनमोल अशी आज प्रमुख उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. आदरणीय आमचे लकारे भाऊ आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. आदरणीय आमचे पटारे भाऊ आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. मार्कळ पाटील आहेत, सर्वच या ठिकाणी मान्यवर सर्वच. विठ्ठल सकळांच्या पाया माझे दंडवत, मस्तक हे पाय वारकरी संतांच्या सर्व संत मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं उद्या घेऊ. विठ्ठल व्यासपीठ चालक आज कार्यक्रमासाठी उपस्थित नाही, घरी थोडासा उद्योग होता म्हणून ते उद्या येणार. पण चला, माझ्याही परम भाग्याने या ठिकाणी मला व्यासपीठाची सेवा मिळाली. गौरव भाऊ, तसं पाहायला गेलं तर अण्णाचं नामचं मगाशीच बोलणं झालं. अण्णा म्हणे खेड्याच्या मारुतीला सप्ताह असला म्हणजे आम्हाला असं वाटतं आम्ही भांडारा डोंगरावरती आहोत. एवढं सुंदर असं वातावरण तयार होतं. अण्णा पारायणासाठी जास्त मंडळी नाही बसलेली, 10 ते 12 मंडळी, पण दिवसभर पारायण करावं एवढं गोड वातावरण या ठिकाणी आहे. म्हणून जी वाचक मंडळी पारायणासाठी बसलेली आहेत त्यांनाही या ठिकाणी मी धन्यवाद देतो. विठ्ठल पारायणाचा विषय निघाला म्हणून 1-2 मिनिटं ज्ञानोबरायांचं महत्व सांगून जातो की खऱ्या अर्थाने आपण भाग्यवान मंडळी आहोत. कसं भाग्यवान मंडळी आहोत की आपल्याकडे जीवनामध्ये जर काही अडलं तर साधू संतांनी सांगून ठेवलं की नेणती काही टाणाटोना, तुम्ही एखाद्या अशोक खरातच्या मागे तुम्ही जाऊ नका. तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या जीवनामध्ये जर काही अडलं तर तुम्ही ज्ञानोबरायांनी जी लिहून ठेवलेली ज्ञानेश्वरी आहे ती ज्ञानेश्वरी उघडा. अरे त्या ज्ञानेश्वरीमध्ये जगामध्ये असा एकही प्रश्न नाही की त्याचं उत्तर आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये सापडणार नाही. विठ्ठल भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने घोमटी, पण ती कशी वाचायची? भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी दयावरी, कृपा करी हरी दयावरी, सोपू घेतो आपण सांगे अंतःकरणामध्ये ज्यावेळेस आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करतो त्यावेळेस आपल्या अंतःकरणामध्ये शुद्ध भाव असायला पाहिजे. कारण गुरुजींनी सांगितलं जर आपल्याला ज्ञानेश्वरी वाचता येत नसेल, फक्त महाराज त्या ज्ञानेश्वरीवरून तुम्ही बोट फिरवा, मरेपर्यंत ज्ञानेश्वरी तुमचं बोट सोडणार नाही. विठ्ठल एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी कीर्तनातून नामसंकीर्तनातून बोलून जातो की ज्ञानेश्वरी वाचल्याने आपल्या जो अंतःकरणामध्ये अहंकार आहे ना तो अहंकार नक्कीच गळून पडतो. एक 2-4 ओव्या सांगतो. ज्ञानेश्वरीच्या वाचनाने आपल्या अंतःकरणामध्ये जो अहंकार आहे काही गावामध्ये पाहायला भेटतो, इथला नाही
दुसऱ्या गावचं सांगतो. कीर्तनासाठी गेल्यानंतर बऱ्याचदा भजनी मंडळाचा प्रसंग येतो. 2-3 अभंग पाठांतर करून आपल्याला असं वाटतं की आपण जगद्गुरु झालो काय. बरोबर आहे का? 2-4 अभंग चाली आल्या म्हणजे आपण समोरच्याला काहीच मोजत नाही. पण ज्ञानोपराय म्हणजे काही सर्वसामान्य नाही. ज्ञानोपराय म्हणजे गीतेवर तर आपल्याला जर गीता वाचायची असेल तर त्याच्यासाठी संहिता घ्यावी लागते. कारण गीता हा ग्रंथ मराठी नाही, तो संस्कृत आहे. त्याच्यासाठी व्याकरण फक्त असावं लागतं. ज्ञानोपरायांनी वारकऱ्याच्या अंतःकरणातली खंत जाणवली, अरे मला सुद्धा त्या गीतेचा अर्थ कळायला पाहिजे. म्हणून 56 भाषेचा केला से गौरव आणि त्या भवात नवीन नावेमध्ये सर्वसामान्य माणसाला ज्ञानोपरायांनी विराजमान केलं. ही खऱ्या अर्थाने माऊलीची आपल्यावरती कृपा आहे. विठ्ठल मी सांगितलं, ज्ञानेश्वरीच्या वाचनाने आपल्या अंतःकरणामध्ये जो अभिमान आहे, अहंकार आहे, गर्व आहे, तो गळून पडल्याशिवाय राहणार नाही. अण्णा ज्ञानोपरायच्या 2-4 ओव्या सांगतो. ज्ञानोपराय किती ज्ञानी होते. आता भारत कमळ परागू, जो गीता तू प्रसंगू, तो संवादला श्रीरंगू अर्जुनेशी. भगवद्गीता म्हणजे काही सर्वसामान्य ग्रंथ नाही महाराज. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि अर्जुन यांच्यामध्ये जो अलंकारमय रूपी जो संवाद साधला गेला त्याचंच नाव आहे श्रीमद भगवद्गीता. विठ्ठल एवढ्या अवघड ग्रंथाचं ज्ञानोपरायांनी 9000 ओव्यामध्ये आपल्या समोर सार मांडलं गेलं. की टिटिबुचांचुवरी मापसुये सागरी मी नेनतू त्यापरी प्रवर्त येत. माऊली वर्णन करतात, मी कशासारखा आहे, एका टिटवीच्या चोची सारखा आहे. आणि गीता हा ग्रंथ केवढा आहे, सागरासारखा आहे. जर त्या टिटवीनं जर ठरवलं की हा सागर अख्खा उपसून टाकायचा, किती दिवसात उपसेल सागर? ते किती दिवसांमध्ये मोकळा करेल? टिटवीची चोच केवढी, टिटवी केवढी. ज्ञानोपराय सांगतात, गीतेचं ज्ञान म्हणजे त्या सागरासारखं आहे आणि मी त्या चोची सारखा आहे. ज्ञानोपरायांचं महाराज काय मोठेपणा आहे. ऐका आकाश घेऊसावे तरी आणि त्यागुनी थोर होवावे. ज्ञानोपराय सांगतात, गीतेचं भाष्य करण्याकरता मला जर आकाशाला जर कवळी मारायची असेल तर साहजिक आहे आकाशापेक्षा मोठं व्हावं लागेल. पण मला जर गीतेचं व्याख्यान करायचं असेल तर मला गीतेपेक्षा मोठं व्हावं लागेल, पण मी त्याहून लहान आहे. ज्ञानोपराय पुढे वर्णन करतात, एरवी तरी मी मूर्खू, जरी जाहलासी अविवेकू, तरी संत कृपादीपकू स्वजोड वसी. एवढं ज्ञान ज्ञानोपरायांनी जगाच्या समोर ठेवलं, ज्यानं आपलं कल्याण होणार आहे, ज्या गोष्टीनं आपला उद्धार होणार आहे. एवढं मोठं ज्ञानेश्वरीचं ज्ञान माझ्या ज्ञानोपरायांनी आपल्या समोर ठेवलं, तरी ज्ञानोपराय स्वतःला म्हणतात एरवी तरी मी मूर्ख. तर ही ज्ञानोपराय महाराज त्या ठिकाणी स्वतःला मूर्ख म्हणून घेतात. मग आपण जर ज्ञानेश्वरीचं पारायण केलं तर आपला अभिमान का गळून पडणार नाही. विठ्ठल विवेका सागरा ज्ञानाच्या सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या
सागर म्हणजे माऊली महावैष्णव ज्ञानोबराय आहे. तरीही स्वतःला म्हणून घेतात एरवी तरी मूर्ख. जे ज्ञानाचा सागर असणारे ज्ञानोबराय जर स्वतःला मूर्ख म्हणून घेतात, आमच्यासारखे जर पामरांनी महाराज भाव धरून जर ज्ञानेश्वरी वाचली तर आमचा अभिमान का गळून पडणार नाही. विठ्ठल. या ठिकाणी कार्यक्रमासाठी आदरणीय आमचे राजूभाऊ सर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांनाही धन्यवाद देतो. आदरणीय आमचे गणेश भाऊ मेघडे, आदरणीय आमचे राहुल भाऊ पठारे, त्यांनाही या ठिकाणी मी धन्यवाद देतो. अधिकारीन सर्व वारकरी मंडळीच्या चरणारविंदावरती नतमस्तक होतो. आपलं खरोखर भाग्य आहे की आपल्याकडून ज्ञानेश्वरीची पारायण घडतात. एकदा मी त्या तिकडं पाचोऱ्याला कार्यक्रमाला गेलो ना, तिथं आम्ही ज्ञानेश्वरी वाचली तर ती लोक म्हटले, महाराज आमच्या गावामध्ये खऱ्या अर्थाने आज पहिल्यांदा ज्ञानेश्वरीचं पारायण झालं. म्हणजे किती अभावी लोक असतील महाराज. 750 वर्ष ज्ञानोबरायांना ज्ञानेश्वरी लिहून होतात, 750 वर्षानंतर त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं पहिलं पारायण होतं. त्या बाबतीमध्ये आपण खूप भाग्यवान माणसं आहोत. बरोबर आहे नाही? दरवर्षी कमीत कमी गावामध्ये 2-3 सप्ताह असतात, तेवढी आपली पारायण होतात. खऱ्या अर्थाने आपल्या अंतःकरणामध्ये अहंकार गळून पडल्याशिवाय राहणार नाही. चला अभंगाकडे वळूयात. अभंग 4 चरणाचा आहे, तुकोबरायांचा आहे. तुकोबराय अभंगाच्या माध्यमातून सांगतात की मानवी जीवन हे परिवर्तनीय जीवन आहे. 2 बदल घडत असतात. एक आहे अंतरंग बदल आणि दुसरा आहे बहिरंग बदल. बहिरंग बदल हा अपरिहार्यतेने घडतो, पण मात्र अंतरंग जो बदल आहे तो आपल्याला प्रयत्नातून घडवून आणावा लागतो. विठ्ठल. बहिरंग बदल कसा अपरिहार्यतेने घडतो, त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागत नाही. मला सांगा, मुरकुटे पाटील हरिभाऊ महाराज मुरकुटे, तुमचं आज वय असेल मला वाटतं 60, 65, 70च्या घरामध्ये तुमचं वय असेल. त्यांना कमून विचारला, कारण ते आमचे सोयरे, थोडस आमचं जवळचं नातं आहे. दिवसभर चालू राहते, तुम्ही आमचे सोयरे सोयरे म्हणून त्यांना विचारलं प्रश्न. तुमचं वय आज 70च्या घरामध्ये, मला सांगा तुमचं वय वाढवण्यासाठी तुम्ही आजपर्यंत काय प्रयत्न केले? सांगा. वय वाढवण्यासाठी आपण काय प्रयत्न केले? तुम्ही काम करा अथवा न करा, आपलं वय वाढणार आहे, कारण तो बदल अपरिहार्यतेने घडतो. मात्र जो अंतरंगातला जो बदल आहे तो अपरिहार्यतेने घडत नाही, तो प्रयत्नातून घडवून आणावा लागतो. कारण माणसाला तो अंतरंग बदलाची जाणीव आहे. ज्ञानोबराय सांगतात, अरे जर तुम्ही माणसाच्या जन्माला आला आणि जर तुम्ही तुमची जर बुद्धी वाढवण्यासाठी जर काही प्रयत्न करत नसाल तर ज्ञानोबराय आपल्याला बालक म्हणतात. ऐका, जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळ प्रज्ञा जिरोनी जाय, तयाचे नमस्कारी ती पाय, वडील म्हणून. ज्ञानोबराय सांगतात की जर तुम्ही माणूस म्हणून जन्माला आलात आणि तुम्ही जर तुमची बुद्धी वाढवण्यासाठी प्रयत्न करत नसाल तर ज्ञानोबराय इथं वडील म्हणतात, पण त्याच्या आधून ज्ञानोबरायांना आपल्याला बालक म्हणायचं आहे. कारण ज्ञानोबराय आपली आई आहे. साच्या आणि मवाळ मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कंडोळ अमृताचे. संप्रदायाची आई म्हणजे ज्ञानोबराय आहे आणि संप्रदायाचा बाप म्हणजे माझे जगद्गुरु तुकोबराय आहेत. विठ्ठल. ज्ञानोबराय अशा अपुऱ्या बुद्धीच्या माणसासाठी फक्त बालक म्हणतात, लहान पोरग म्हणतात. पण तुकोबराय याच्यावरती थांबत नाही महाराज. तुकोबरायांचे शब्द म्हणजे काय? तुकोबराय सांगतात, जर आपण माणूस म्हणून जन्माला आलो, जर आपण बुद्धी वाढवण्यासाठी जर प्रयत्नशील नसू तर तुकोबराय काय म्हणतात आपल्यासाठी? विचार नाही नर खर तो कैसा, पाठी वाहे ज्ञान भार लगड जैसा. राजभाऊ, नर म्हणजे काय हो? नर म्हणजे कोणता प्राणी? नर. अरे नर म्हणजे माणूस आणि खर म्हणजे गाढव. तुकोबराय सांगतात गाढव तर माणसात जास्त फरक नाही यांना. खरामधला ख काढ आणि तिथं नरातला न ठेवा, त्याचा माणूस होतो. आणि नरातला न काढ आणि तिथं खरातला ख ठेवा, त्याचा गाढव होतो. न ख. तुकोबराय सांगतात माणसात आणि गाढवामध्ये फक्त नखा एवढंच अंतर आहे. विठ्ठल. आपण माणूस म्हणून जन्माला आलो, पण आपण जर आपली बुद्धी वाढवण्यासाठी जर प्रयत्न करत नसेल तर आपल्याला गाढव का म्हणू नये. पण जर आपल्याला आपलं आध्यात्मिक वैचारिक आणि आध्यात्मिक जर आपल्याला बुद्धी वाढवायची असेल, त्याची जर प्रगल्भता जर आपल्याला लवकर आणायची असेल तर त्याच्यासाठी अनेक गोष्टी प्रयत्न करतात. आपण काय खातो,
आपण काय वाचतो, आपण डोळ्याने काय पाहतो, आपण आषाढी पंढरीची वारी करतो का, आपण कार्तिकी ज्ञानोबारायांची आळंदीची वारी करतो का, सप्ताहामध्ये आपण जातो का, हरिपाठाला जातो का, कीर्तनाला जातो का, काकड्याला जातो का, पंक्तीला जातो का, या सगळ्या गोष्टी या वैचारिक विचारा करता त्या प्रभाव करतात. पण महाराज सांगतात, जर आपल्याला आपली आध्यात्मिक प्रगल्भता जर लवकर वाढवायची असेल, जर आपल्याला आपली वैचारिक प्रगल्भता जर लवकर वाढवायची असेल, आणि जर आपल्याला आपल्या जीवनातील पारमार्थिक प्रगल्भता जर लवकर वाढवायची असेल, तर त्याच्यासाठी आपण संगत कोणाची करतो ही गोष्ट याच्यावरती जास्त डिपेंड करते. विठ्ठल प्रकारच्या संगती ज्ञानोबा सांगतात. एक आहे संतांची संगत, दुसरी आहे जीवाची संगत, आणि तिसरी आहे त्या ठिकाणी प्रपंचाची संगत. आपण कशाच्या संगतीमध्ये आहोत? आपण प्रपंचाच्या संगतीमध्ये आहोत. ज्ञानोबाराय असतील, जगद्गुरु तुकोबाराय असतील, ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरीजी महाराज असतील, समर्थ सद्गुरु किसनगिरीजी बाबा असतील, यांनी महाराज कधी प्रपंचाची संगत केली नाही केली. गीतेचा जो दुसरा अध्याय आहे त्या अध्यायात एक श्लोक आहे, नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः. ज्ञानोबाराय त्याच्यावरती भाष्य करतात आणि सांगतात, 4 दृष्टांत देतात. पहिला त्या ठिकाणी राजवंशाचा देतात, दुसरा दृष्टांत ज्ञानोबाराय त्या ठिकाणी मंथनाचा, तिसरा दृष्टांत अग्नीचा, चौथा दृष्टांत ज्ञानोबाराय त्या ठिकाणी भूस आणि बीजाचा देतात, आणि 5वी सिद्धांताची भाषा बोलतात. कशासाठी? साधू संतांनी प्रपंचाला आणि परमार्थाला कसं त्यांचं विकेंद्रीकरण केलं त्याचं गोड असं उदाहरण ज्ञानोबाराय देतात. विठ्ठल ज्ञानोबाराय सांगताना दृष्टांताची सुरुवात करत असताना सांगतात, ही उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, हे तत्वज्ञ संत स्वीकारिते. संत कशाचा स्वीकार करतात आणि संत कशाचा त्याग करतात ते सांगतात. साधू संतांनी प्रपंचाला आणि परमार्थाला कसं वेगळं ठेवलं याच्यासाठी ज्ञानोबारायांची 4 दृष्टांत आहे. केसलेली पय जैसे एक होऊनी मिळाले असे, परी निवडून राजहंसे वेगळे केले. राजहंसापुढे जर दूध आणून ठेवलं तर राजहंस त्याच्यातलं काय वेगळं करतो? पाणी वेगळं करतो. तसं संतांपुढे प्रपंचही आहे आणि परमार्थही आहे, पण संत त्या पाण्याप्रमाणे त्या प्रपंचाला बाजूला करतात. विठ्ठल त्याच्यानंतर ना तरी जाणीवेच्या आयने करिता नदी कडसनी मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे, की अग्निमुखी किडाळ तोडून या चोखाळ निवडते केवळ बुद्धिमंत. आणि शेवटचा दृष्टांत भूस पिच एकवट, उफनितार आहे फलकट, ते तर उडे ते फलकट जाणू आले. ज्ञानोबाराय सांगतात, जर आपण सुपामध्ये जर गहू घेतले तर ते उफणल्यानंतर भारत गहू त्याच्यामध्ये गहू राहतं आणि उडून काय जातं? फलकट असणारं भूस उडून जातं. मग काय त्याग कशाचा करायचा? फलकट असणाऱ्या प्रपंचाचा. फलकट तो संसार संसार येथे सार भगवंत. आणि 5वी सिद्धांताची भाषा बोलतात, तैसे विचारिता निरसले, प्रपंचे सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी असे. म्हणजे ज्या ठिकाणी विचार केला जातो त्या ठिकाणी प्रपंच सांडून टाकला जातो, आणि ज्या ठिकाणी प्रपंच केला जातो त्या ठिकाणी विचार सांडून टाकला जातो. पण लोक म्हणतात त्यांचं सांगायचंच काम, संत त्याच्यासाठीच जाईल. अरे पण संतांनी आपलं कल्याण इच्छिलेलं आहे. संत आपल्याला कधीही वाईट सांगत नाहीत. एकदा काय झालं अण्णा, प्रतीक महाराजांना मी इसरोडला जात असतो कीर्तनाला, तिथं गावामध्ये माझं कीर्तन होतं.
पण तिकडं आपल्याकडे 7 ते 9 कीर्तन आहेत, तिकडं अजूनही 9 ते 11 कीर्तन आहे. आपल्याकडे चांगली महाराजांची मजा असते. गेल्यानंतर व्यवस्थित एका ठिकाणी महाराजांचं काय असतं, संत भोजन असतं, त्याच्यानंतर संत पूजन असतं. पण तिकडं ती पद्धत नाही. आम्हाला अगोदर कीर्तनाच्या अगोदर ते पंक्तीला बसवतात, जे काही आमटी भाकर असेल ती खायची, मग कीर्तनाला उभा राहायचं. जाता जाता आम्हाला थोडासा उशीर झाला. उशीर झाल्यानंतर पंचवटी रंगात आली होती, भजनी वाट दम काढली ना, भजनी होती का म्हणे ना तो महाराज घालू मी फेटा. म्हणलं आलो आम्ही आलो. कीर्तनाला एकटा जायला उशीर झाला. गेल्यानंतर गाडीच्या खाली उतरलो बापू, आणि एक म्हातारी आली. म्हातारीनं माझा हात धरला, म्हणे भाऊ घरी चल ना, माझ्या घरी चहा घ्यायला. अगं आजी म्हणलं तो आहे घरी, जर चहा घ्यायला गेलो तर ते लोक म्हणते तसाच नाही म्हणे, तिकडं तसाच तिकडं उलट, इकडं काय कीर्तनाकडे येऊ नको. एक तर कीर्तनाला आधीच उशीर झाला. तिने म्हणलं येतो, कीर्तन झाल्यानंतर तुझ्या घरी मी चहा घ्यायला येतो. कीर्तन सुरू झालं, कीर्तन 2 तास झालं. कीर्तन झाल्यानंतर मी पेटा काढणार, गाडीत बसणार, तेवढ्यात गर्दीतून म्हातारी आली. म्हातारीला माझा हात धरला, म्हणे भाऊ चल ना म्हणे घरी चहा घ्यायला. तू म्हणला तू येतं कीर्तन झाले. म्हणलं बस आजी. राजी भाऊ म्हातारीला गाडीत बसवलं, म्हातारीला घराचा रस्ता सांगितला, म्हातारीला घरी नेलं. घरी गेल्यानंतर म्हातारीचा मोठा चांगला दांडगा प्रपंच होता, मोठा बंगला होता, दारामध्ये ट्रॅक्टर गाड्या सगळं होतं, गायाचा गोठा सगळं होतं. म्हातारीला सहज मी कुतूहलाने विचारलं, का म्हणलं आजी किती पोर आहे तुला? आजी म्हणे भाऊ मला 3 पोर आहे म्हणे. म्हणलं मोठा काय करतो? म्हणे मोठा शेती पाहतो. मधला काय करतो? मधला मास्तर आहे. म्हणलं लहान काय करतो? लहान काय नाही करीत म्हणे, सकाळी सकाळी तो आहे म्हणे धोतर घालून घेतो, दिवसभर बोंबलो केलं तो. विठ्ठल जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. आम्ही संत नाही, पण संतांचा विचार तुमच्या पर्यंत पोहोचण्याचं साधन म्हणजे आम्ही कीर्तनकार आहोत. विठ्ठल ज्या ठिकाणी प्रपंच केला जातो त्या ठिकाणी विचार सांगून टाकला जातो, आणि ज्या ठिकाणी विचार केला जातो त्या ठिकाणी प्रपंच सांगून टाकला जातो. या जगतामध्ये आज्ञाना वाचून आपल्याला भेद दाखवणार दुसरं कोणीही नाही. ज्यांना भेदाची प्राप्ती होते, म्हणजे ज्यांना अभेदाची प्राप्ती होते, म्हणजेच ब्रह्मस्वरूपाची परमात्म्याची प्राप्ती होते, ज्यांना सद्गुरूची प्राप्ती होते, त्यांच्या जीवनामध्ये असणारे जे सर्व जे द्वैत आहे, दैन्य आहे, त्याचं सगळं त्या ठिकाणी निरसन केलं जातं. वेद मार्गे मुनी त्याची मार्गी चालिलो, न कळेची विषय अंधा म्हणून उघड बोलिलो. चालता धनुर्धरे दरका कार्य हर ज्ञानदेव मनी निवृत्तीचा द्वैत सर्व निरसलो. धर्मचा निवृत्तीचा घरोपर आहे सांगतात. सत्व शुद्धी 6 कार्ये, गुरु गोपामूत्र तुषारे, सासिन लेणे भोसरे द्वैत दैन्य. मुद्दा एवढाच आहे, आपल्या जीवनामध्ये जर आपलं दुःख घालायचं असेल तर सद्गुरु शिवाय दुसरा पर्याय नाही. विठ्ठल म्हणून तुकोबराय सांगतात तुम्ही सद्गुरूकडे जा, संतांकडे जा. पण विषय असा आहे, ज्ञानेश्वरीमध्ये आणखीन एक वचन आलं. आजच दुपारी आपण 12व्या अध्यायामध्ये ती ओवी वाचली. हिरवा चारा भांबावे पशु. अण्णा जसा हिरवा चारा पाहिल्यानंतर पशु भांबावतो, तसे विषय पाहिल्यानंतर मनुष्य भांबावतो. मग तुकोबराय तुम्ही सांगता संतांची संगत करा. आपण संतांकडे गेल्यानंतर आम्हाला काय मिळेल? काहीतरी फायदा होईल का? तुकोबराय सांगतात तुम्ही काळजी करू नका. एकदा तुम्ही संतांची संगत तर करून पहा, तुम्हाला उत्तम प्रकारच्या लाभाची प्राप्ती होईल. अभंगाचं पहिलं
त्या दिवशी गुरुजी कीर्तनात म्हणले, तुम्ही जेवढ्या जोरात टाळ्या वाजवता एवढं लवकर कीर्तन संपेल. तुम्ही जर कुचराई केली टाळ्या वाजवला तर मग कीर्तन सुद्धा लांबेल. विठ्ठल येतो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. तुम्ही संतांकडे जाऊन तर पहा, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला उत्तम प्रकारच्या लाभाची प्राप्ती होईल. आणि संत आपले मायबाप आहेत, ते आमच्यासाठी काहीही करतील. आज ज्ञानेश्वरीमध्ये आणखीन एक ओवी वाचली, त्याचा फक्त पूर्वार्ध सांगतो. त्याच्यामध्ये ज्ञानोबा सांगतात की पुत्राचे अपराध पितासाही निवांत. जसं मुलाने किती जरी अपराध केले तो बाप त्या सगळ्या चुका पदरात घेतो, तसे ज्ञानोबा आपण किती जरी चुका केल्या त्यांच्यासाठी त्यांचा मोठा पदर आहे. महाराजांचे एक प्रमाण आहे, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदिताचे, एका जनार्दनी पाय वंदिताचे, न पाहे आती कुळाचा विचार, न पाहे आती कुळाचा विचार, पाहे आधी कुणाचा विचार, पाहे आधी कुणाचा विचार. संत आपले मायबाप आहेत. जर बाप जर आपल्या चुका जर आपल्या पदरामध्ये घेत असेल तर ज्ञानोबा आहे तुकोबा आहे का आपल्या चुका पदरामध्ये घेणार नाही. म्हणून त्यांच्याकडे जा. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. तुम्ही संतांकडे जा, म्हणजेच तुम्ही प्रपंचाची संगती करू नका. पण बापू होतं उलट, संतांनी प्रपंचाची संगत नाही करायला लावली, संतांनी परमार्थाची संगत म्हणजे संतांची संगत करायला लावली. पण आपलं उलट आहे, थोडेसे आपण पायाळू आहोत. जसं आपल्याला वागायला सांगतात तसं बहुधा आपल्या पण वागल्या जात नाही. पण त्याचे पडसाद फार भयानक उमटतात. म्हणून तुम्ही संतांकडे जा. पण होतं उलट, आपण प्रपंचाची संगत करतो. पण आपण आजवर प्रपंचाची संगत केली, आपल्या पदरामध्ये काय मिळालं? असं एका ठिकाणी सांगितलं जातं की प्रपंचामध्ये माणसाचं वय वाढलं की माणसाचं त्या ठिकाणी काय होतं, घरातला मान कमी होतो. आणि परमार्थामध्ये जर वय वाढलं तर त्याचा मान आणखीन वाढतो. विठ्ठल प्रपंचामध्ये आपण किती जरी हाडापेष्टाने आपला प्रपंच सुधारवला, रात्रीचा दिवस केला, हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी करून आपण प्रपंच वाढवला. पण एक लक्षात घ्या, कोट्यावधी रुपयांचा तुम्ही बंगला बांधलेला असेल, कोट्यावधी रुपयांचा तुम्ही बंगला बांधलेला असेल, तुमच्याच कष्टाने बांधलेला असेल, पण श्री गुरु रामगिरीजी महाराज सांगतात
जोपर्यंत अण्णा घरामध्ये अन्न खायला आणतो तोपर्यंत त्या अण्णाला घरामध्ये अन्न खायला भेटतं. एकदा का तो अन्न आणायचा बंद झाला की तोच अन्न त्या अन्न वाचून मरतो. मग अभिमान कशाचा करता विठ्ठल? कोट्यावधी रुपयांचा तुम्ही बंगला बांधलेला आहे, पण तुकोबरायांचं एक प्रमाण आहे, धनवंता लागे सर्व अन्यथा आहे जगे. जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे, संपत्ती आहे, वित्त आहे, तोवरी बहीण म्हणे दादा दादा. जोवरी चाले मोठा धंदा तोवर बहीण म्हणे दादा. जोवरी चाले मोठा धंदा तोवर बहीण म्हणे दादा. जोवरी चाले मोठा धंदा तोवर बहीण म्हणे दादा. आपल्या घरातले आपल्यावरती किती प्रेम करतात हे जर प्रत्येकाला पाहायचं असेल ना, हा जोवरी चलन गा तोवरी म्हणती माझा मानी ते लहान थोर देह सुखाची या काजा. इंद्रिय मावळले आला बाबूला पैसा विपरीत झाला तुझे. आपली गत कशासारखी झाली माहिती का? तुकोबराय नाटामध्ये सांगतो त्यांना, जुंतले घाना बांधुनी डोळे मागे जोडे आर तेनेही पोळे. चालिलो किती ते न कळे दुःखी आरंबळे भूकच हान. तुम्ही घाण्याचा बैल पाहिला का? जाऊ द्या तिकडं, लक्ष देऊ नका, आपला विषय इकडं. आपल्यासाठीच काम करतात. घाण्याचा बैल पाहिला का? घाण्याचा बैल पाहिला का? पाहिला असेल. तो घाण्याचा बैल दिवसभर फिरतो अण्णा, रसाचं पाहिजे. रसाचा तो घाणा जरा दिवसभर फिरतो, पण कुठं? तेवढ्याच जागेमध्ये फिरतो. तसं आपण बैल आहोत. बैल हे मी म्हणत नाही बरं का, ते म्हणतात महाराज बैल म्हणला आम्हाला, तसं काही नाही. मी त्याच्यातच येतो, पण तुकोबराय सांगतात जुंतले घाना बांधून डोळे तसे आपण घाण्याला जुंपलेले, म्हणजे प्रपंचाच्या घाण्याला जुंपलेले आपण बैल आहोत विठ्ठल.